मित्रांनो, लिहून घ्या, तो निर्णय होणारच. संजय राऊतांना खेळ आता कळून चुकला आहे. आता राऊतांचाच गेम होणार आहे. कारण 3 घटना 6 गोष्टी ते सांगतात की उबाटा लोटांगण गेलाय भाजपला आणि देवाभाऊला. अशा अनेक बातम्या सध्या मीडियावर चालू आहेत. त्यामधीलच महत्त्वाची बातमी ते म्हणजे रविवारी मोहित कुंभोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे, राज ठाकरे, मिलिंद नार्वेकर, मुख्यमंत्री हे सर्व त्या ठिकाणी वाढदिवसाकरता गेले होते. आता मोहित कुंभोज आणि वाढदिवस, मोहित कुंभोज हा उत्तर भारतीय, याच माणसानं टाइम लावून हाणलं होतं. म्हणजेच त्याने सांगितलं होतं की 30 तारीखला मोठा खेळ होणार आहे आणि त्याने खेळ करून दाखवला आहे. मग आता नेमकं या सगळ्यामध्ये राऊतांचा गेम का होतोय? कारण मोहित कुंभोज आणि ठाकरे या दोघांचा वाद नाहीच, मुळामध्ये वाद आहे तो म्हणजे संजय राऊत आणि मोहित कुंभोज यांचा. संजय राऊत आणि मोहित कुंभोज यांचा वाद इथपर्यंत आहे मित्रांनो. त्या संजय राऊतांवर भडास काढण्यासाठी, त्याला आदर घडवण्यासाठी त्याच्यावर कुणाचं छत्र आहे, हात आहे, ते हातच उद्ध्वस्त करून त्या मोहित कुंभोजनं केलेलं आहे. कारण सगळ्यांना मॅनेज करायचे काम तो व्यक्ती करतो, ते लॉजिस्टिक असो काय असो. मग झालं असं, राऊतांनी मोहित कुंभोजाच्या पत्नीवरती आरोप केला होता आणि तो आरोप मोहित कुंभोजांना सहन नाही झाला. मग त्यांनी त्यांचे कोरोनातील घोटाळे काढले. परत जे साहेबांचा लहान मुलगा तेजस आहे त्याची पार्टी काढली कोरोना काळातील. पार्टी, लाखोचं बिल, त्यामध्ये साईडला पडलेल्या बाटल्या, हे सगळं काढलं होतं आणि अनेक घोटाळे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिशा सालियन, सुशांत सिंग राजपूत जे यांचं प्रकरण होतं ते सुद्धा यांनी उचलून धरलं होतं. आणि त्याहूनही पुढे राऊतांची जिरवण्यासाठी राऊतांची खुन्नस घेऊन शिंदे साहेबांना आणि 40 लोकांना यशस्वीपणे गुवाहाटीला पोहोचवलं सुद्धा कुंभोज यांनी. मग एवढं सरप मुंगसाचा जो काही हे होतं, टशन होती, ही टशन अचानक गळून पडली. कारण काय, आदित्य ठाकरे थंड डोक्यानं राऊतांचा गेम करत आहेत. ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी मनोहर जोशी, राणे असे अनेक शिवसैनिकाचा गेम केला होता, यातून एक गोष्ट समजते, मालक हा मालक असतो. नौकरांना मालकाचा रुबाब झाडायचा नसतो मित्रांनो. शेवटी नौकराला कळून चुकतं, अरे यार आपण तर नौकरच आहोत, आपण किती फडफड केली होती, की अशी अवस्था हे आता राऊतांची आहे. त्या 3 गोष्टी आहेत मित्रांनो. राज्यसभा खासदारकीवरनं आदित्य ठाकरे आणि राऊत चांगला बाजा वाजला होता आणि या बाजावरती काही उरबडवे हे युवराजाची बाजू घ्यायची आणि काही उरबडवे हे राऊतांची बाजू घ्यायची. मग यामध्ये टशन लागली आणि त्यानंतर एक ठिणगी पडली. ती ठिणगी म्हणजे राऊतांची आणि आदित्यची. यातून एक गोष्ट कळाली, जर तुम्ही लोकांचं चांगलं केलं तर तुमचंही चांगलं होतं. कारण सध्या कर्म हे परत येतंय फिरून फिरून. आता हे कर्म परत फिरलेलं आहे, कर्म परत आलेलं आहे. आणि राज्यसभेच्या माध्यमातून राऊतांचं म्हणणं होतं, आपल्या पक्षाला डावलून त्यांनी पवारांचं नाव सुचवलं आणि आदित्यचं म्हणणं होतं की आपली जी प्रियंका चतुर्वेदी आहे त्यांना मिळावं. आता यातून हे कळलं नाही की प्रियंका एक अशी एक सोन्याचा चमचा घेऊन आलेली आहे. तिनं काँग्रेसमधून सेनेमध्ये आल्या राज्यसभा, कुठला संघर्ष नाही, काय नाही. मग अशानंतर जे पुढलं होता ते म्हणजे काय, राऊत बैठकीला हजर नसताना मातोश्रीवरती ज्यावेळेस खासदाराची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये राऊताच्या चाड्या किंवा राऊताविषयी प्रियंका चतुर्वेदींनी आणि आदित्य ठाकरेंनी तर रान पेटवलं होतं. आणि ते रान पेटवलेलं त्या ठिकाणी उद्धव ठाकरेलाही सहन झालं नाही, अशाही बातम्या बाहेर आल्या. त्यामध्ये बैठकीमध्ये सांगितलं होतं की राऊत हा आपल्या पक्षामध्ये असताना यांनी आपल्या पक्षाची बाजू न लावून धरता त्यांनी शरद पवारचं नाव सुचवलंच कसं. यावरती परत उद्धव ठाकरे बोलले की ते काही बोलू द्या, पक्षप्रमुख मी आहे. नेमके पक्षप्रमुख आहे की चावीचं खेळणं आहे हे अजूनही कळलं नाही. कारण
उद्धव ठाकरेहून जास्त निर्णय हे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे घेतात. पहिली गोष्ट, खासदारकीवरनं खिंगी उडाली होती, त्यातूनच राऊतांना साईडलाईन करायची यशस्वी प्रक्रिया चालू झाली होती. पण त्यानंतर बैठकीमध्ये राऊतविषयी जे काही इथं फुंकलं गेलं ही ठिणगी दुसरी होती. त्यातूनही राऊतांना कळलं की आता आपण साईडलाईन होतोय, आता आपली गरज संपली. आणि एक शेवटचं होतं ते म्हणजे संजय राऊत मोहित कुंभोज यांचा टोकाचा वाद असतानाही या ठिकाणी त्या व्यक्तीनं आदित्य ठाकरेवर टीका केलेली असताना त्यावेळेस त्यांचं प्रकरण काढायला लावलेलं असताना सगळ्या गोष्टी असताना त्या ठिकाणी मोहित कुंभोजच्या वाढदिवसाच्या पार्टीला आदित्य गेले आणि चमच्याने केक खाल्ला. आता याच्यावरती नेटकऱ्यांनी या मीडियावरती अनेक फटकेबाजी या उद्धव ठाकरेंची केलेली आहे. आपण सोडून द्या, त्यांचेच ताटाखालचे मांजर ते निखिल वागळे ते फडफडून गेले. असे अनेक चाय बिस्कुटवाले आणि वडापाववाले शिवसैनिक सुद्धा आता भडकत आहे. यातून एवढे काही अजूनही चाटुकार आहेत, ते म्हणतात की यामध्ये काहीतरी खेळी आहे. हे खेळी वगैरे काही नाही. एवढं करून आता मागं आणि पुढे काही दिसत नाही, काही उरलं नाही. आता यांना पर्याय फक्त आहे, तो म्हणजे भाजपचा सहारा. यांना भाजपशिवाय पर्याय नाही. काँग्रेसमध्ये गेले तरी यांचं काही होणार नाही आणि जर हे एकत्रित राहिले बाहेर तरी काही यांचं होणार नाही. यांच्या पुढे पर्याय फक्त एकच आहे, देवाभाऊला लोटांगण घालणं. आणि याचा अंदाज त्यावेळेस आला ज्यावेळेस विधान परिषदेच्या सेंडअपच्या वेळेस देवाभाऊ सोबत या लोकांनी 10 मिनिट बंद खोलीमध्ये चर्चा केली होती. याचा अर्थ काय होता? हे सगळे डॉट, हे सगळे मुद्दे जोडले गेले, सगळे घटना जोडल्या गेल्या. या घटनेतून, ह्या सगळ्यातून एक गोष्ट समोर येते, ती गोष्ट म्हणजे संजय राऊतांना जसं भाजीमधून किंवा पोह्यामधून आपण कढीपत्ता अलगद बाहेर काढतो असं काढण्याचं काम चालू झालेलं आहे. म्हणजे भाजप आणि शिवसेना हे फुटली पाहिजे कशी आणि ती एक होऊ नये यासाठी प्रामाणिक प्रयत्न हा संजय राऊत करतात. आणि त्यांची हीच इच्छा आहे की या ठिकाणी शिवसेनेनं पूर्णपणे हिंदुत्व सोडावं आणि शिवसेना हळूहळू देशविरोधामध्ये जावी. याहून दुसरं काहीच नाही. हे सगळं प्रकरण असं आहे. म्हणून म्हणलं की तुम्ही लिहून घ्या. राऊतांना तर कळून चुकलंय की आता आपलं बँड वाजणार आहे. आता आपण आपलं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व संपत आलंय आणि संपत चाललंय. आपण फक्त काही दिवसच या ठिकाणी राहू शकतो याचा अंदाज त्यांना आला आहे. कारण ते एक युवराजाचं वाक्य मीडियामध्ये घुमतंय की 2028-29ला संजय राऊत हे खासदार होणार नाही. हे सगळं असं प्रकरण आहे. हा सगळा गेम राऊतांना कळलाय. हे सगळं कांड त्यांना कळलंय. त्याचा गेम आता होणार आहे. पण त्यांचा गेम झाला तर त्यावेळेस पाहिजे गोष्ट ही आहे की संजय राऊत कुठल्या बाटलीचे बुचं काढणार, म्हणजे कुठले प्रकरण ते बाहेर काढू शकतात. त्या उबाटाविषयीचे, हे युवराजाविषयी, तेही पाहणं महत्त्वाचं आहे. तुमचं एकूणच या सगळ्या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण.